बातम्याला तुम्हाला तुम्हाला काय अडचण आहे? अडचण म्हणजे खूप गर्दी होती, ट्रॅफिक जाम होतं, मोकळ्या रस्त्याने फिरायला पण जागा नाहीये. त्याच्यामुळे ऍक्सिडेंट झाला इथं मागे गेल्या वेळेला बाई जागेवर खलास झाली, एक मुलगाही झाला. मग याच्यावर काहीतरी निघाला पाहिजे ना तोडगा. आणि आम्ही जनतेने बोललं तर त्या लोकांना कळणार, त्या लोकांना काय माहिती पडणार. बरं ते लोक फिरत नाहीत का मग तुमच्या भागामध्ये? फिरले असते तर एवढी गर्दी झाली नसती ना. लोकांना मोकळा चालायला रस्ता नाहीये. गाड्यावाल्यात सोडा, गाड्या माणसं कमी आणि गाड्या जास्त झाल्यात, लोकांनी चालायचं कुठून? अहो पण मग आता असं वाटत नाही का हे जे रस्त्यावरती तुम्ही हे सगळे जे लोक भाजीवाले बसतात यांच्यासाठी स्वतंत्र अशी मंडई व्हायला पाहिजे? मग इथल्या नगरसेवकांनी केलं पाहिजे ना ते काम. नगरसेवक मतदान घ्यायला येतात आणि काम काहीच करत नाहीत. बरोबर 5 वर्षानंतर तोंड पण दाखवत नाहीत. तू कोण मी कोण, झालं त्यांचं काम संपलं. मतदान घेण्यापुरतं आई दाई बाबा काका मामा पार घरापर्यंत पैसे देऊन पैसे देतात मताला. असलं फुकट राजकारण आहे. एका मताला किती देतात? लय देतात, 1000 देतात, 2000 देतात, इतके भंगार राजकारण झालंय. आणि असले जो राजकारणाला नाही बोलायचं, जो पैसे खातो ना तो भंगार आहे. तो भंगार आहे, तो भंगार आहे. वाटणाऱ्यापेक्षा घेणारा भंगार आहे. काय घ्यायचं, आपलं मत काय विकायचं कुणाला? बरोबर आहे की. तुम्ही भांडू शकता नंतर. मग तुम्ही पैसे खाल्ले की तुम्ही त्याचे नक्ते मिंदे झाले, परत तुम्ही काहीच बोलू शकत नाही 5 वर्ष, का तर तुम्ही पैसे खाल्ले ना त्याचे.